रायगडाची 4 डोकात पूर्वेला भवानी चढोक, पश्चिमेला हिरकणी कडा, दक्षिणेला कालकाईचा खळखणी हा उत्तरेला टकमतो, अशी रायगडाची 4 टोकात असतात। रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे। हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड, पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात। राजगड तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल, पाहिलं का राजगड? राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात, आणि रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे। राजा हा गड आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर या रायगडास पूर्वी 14 नावाने ओळखला जात होता सर। तनस, रासीवटा, जिब्रेटर, विस्लामगड अशा अनेक नाव होती। मात्र ज्यावेळेस आपल्या राजांनी रायरीचा डोंगर रायगड आपल्या ताब्यात घेतला, त्याच वेळेस या रायगडास रायरीचा डोंगर असं म्हटलं जात होतं। याला रायरीचा डोंगर आणि याच्या बॅक साईडला उंच डोंगर आहे, डोंगराचं नाव भुईरीचा डोंगर। रायरी आणि भुईरी जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल। जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशाहीचा सरदार होता, त्याच्या ताब्यात रायरी आणि भुईरी हे दोन होते। हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड। आपले राजे राजगडावर असताना राजांचे पंत राजांना सतत म्हणे, महाराज कोकणात एक रायरीचा डोंगर, डोंगर आपल्या ताब्यात घेऊया। रायगड कोकणामध्ये मोडतो पहा। गुलाबाचं फूल एका कळीपासून तयार होतं, तसा रायरीचा डोंगर पूर्वी एका खडकापासून तयार झालेला आहे। रायरीच्या डोंगराला आपण चारी बाजूने पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वेढलेले उंच उंच डोंगर आहेत। मात्र जर रायगडाला पाहिलं तर सह्याद्रीचा एकही डोंगर या रायगडाला कनेक्ट किंवा अटॅक जॉईंट नाहीये। जसं गुलाबाचं फूल एका कळीपासून तयार होतं, तसा रायरीचा डोंगर पूर्वी एका खडकापासून तयार झालाय। याला रायरीचा डोंगर आणि त्याच्या बॅक साईडला भुईरीचा डोंगर। एके दिवशी पंत महाराज हिरोजी इंदुरकर या रायरीच्या पायथ्याला आले। आपल्या राजांनी चारी बाजूने या रायरीच्या डोंगराची पाहणी केली। महाराजांना रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं, आणि राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार पडले की, पंत राजा कसा जाऊन पाहता गड बहुत चकोर। चौतरपा गडाचे कडे हे ताशिल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच। चौतरपा गडाचे कडे म्हणजे चारी बाजूने गडाचे कडे जर आपण पाहिले तर तासल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच आहेत। पर्जन्यकाली कड्यावर कधी गवत उगवत नाही, म्हणजे पावसाळ्यामध्ये या कड्याच्या दगडावर जास्त गवत उगवत नाहीये। धोंडाच्याशी एकच आहे। दौलताबाद हा पृथ्वीवर चकोरगड खरा। दौलताबाद संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये केला बघा, छत्रपती संभाजीनगर केला। दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखील महाराज संकृष्ट झाले आणि बोलले तख्त असं जागा हाच गड करावा तर तख्त म्हणजे राजधानी। आपल्या राजांनी राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली, तर रायरीचा डोंगर जावळीच्या मोरेच्या ताब्यात। जावळीचं खोरं प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या कोकण दिव्यापर्यंत रायगडाच्या चारी बाजूने लागणारं घनदाट जंगल याला जावळीचं खोरं म्हटलं जातं। जावळीचं खोरं घनदाट जंगल आहे। जावळीच्या खोऱ्यात अशी म्हण आहे, आपल्या डोईच्या केसात इलू जर आसळाच्या केसात सोडली ती सापडू शकेल, पण जावळीच्या खोऱ्यामध्ये बलाढ्य दियाचा हाती सोडला तो सापडणार नाही। सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवरती पोहोचत नाही एवढ्या घनदाट जंगलात जावळीचा मोरे राहत होता। आणि राजाने जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिलं। आता आपण पत्र म्हणतो, शिवकालीन खलिदा म्हटला जात असे। राजाने जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने खलिदा मोऱ्यांना पाठवला। खलिदात काय लिहिलं? जावळीचे मोरे आपण दोघे मराठे आहोत, दोघे मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन करू। जावळीचा मोरे अतिशय फार उर्मट गर्विष्ठ होता। त्याने राजांना उलट पत्र केलं, तुम्ही कस्त राजे कधी झालात राजे? स्वतःला राजे म्हणणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्हीच आहोत।